धाराशिव जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीन पेरणी केली, परंतु पेरणीनंतर आठवड्यानंतरही अंकुर न फुटल्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी नोंदवल्या आहेत। या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून बियाण्यात दोष असल्याचा आढळल्याचे निदर्शनास आले आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे। मुंबईमध्ये रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। आजपासून सलग 5 दिवस समुद्राला मोठी भरती येणार असल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। 26 जून रोजी सर्वाधिक उंचीच्या लाटा उसळणार असून आज 11 वाजता 4.59 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असल्याचे सांगण्यात आले। मुंबई येथील गोरेगाव भगतसिंग नगर परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे। दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून पतीने पत्नीचा गळा ओढून खून केला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। या घटनेत मृत पत्नीचे नाव गौसिया वासिम शेख असे असून आरोपी वसीम गौसिया तिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागत होता। पैसे न दिल्याने त्यांच्यात वाद झाला। या वादाचे रूपांतर हिंसक होऊन भांडणात झाले। या घटनेत 35 वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला आहे। सतत पराभव झाल्यानंतर सरकार येत नाही, आलेलं सरकार टिकवता येत नाही, जनतेचे प्रश्न मांडता येत नाही, संघटना मजबूत करता येत नाही, सपशेल फेल झाले म्हणून ज्यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सोडलं त्यांनी भाजप सारख्या पक्षावर बोलणं हे लोकशाहीचा गळा घोटण्यासारखं आहे, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघावर राहुल गांधी यांनी आरोप केला आहे। मतदारसंघात 5 महिन्यात 8% मतदार वाढले। निवडणूक आयोग गप्प का आहे असा सवालही राहुल गांधींनी विचारला। पंढरपूर येथील आषाढी यात्रेची तयारीची पाहणी करण्यासाठी आणि श्री विठ्ठल दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरला येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या सर्व भाविकांना चांगल्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी पाहणी करण्यात येणार असून विविध विभागाच्या तयारीचाही आढावा एकनाथ शिंदे घेणार आहेत। अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्याचा विकास वेगाने होत असल्याने विकासाच्या मुद्द्यावरून आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याची घोषणा शिवसेनेचे माजी आमदार महादेव बाबर यांनी केली। पुण्याच्या विकासाचा मुद्दा पक्षांतराचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत महादेव बाबर हे अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत। इस्रायल आणि इराण यांच्या जाहीर युद्धविरामानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता दिसू लागली, परंतु इराणी सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनेई अजूनही आपल्या बंकरमधून बाहेर आलेले नाहीत, कारण युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवरही इस्रायल त्यांच्यावर हल्ला करू शकतो अशी भीती त्यांना आहे। आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाअंतर्गत म्हाडा येणाऱ्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ठाणे जिल्ह्यातील 6248 घरांच्या किमतीत घट करण्यात आली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे। ही घरे प्रधान आवास योजना शहरी अंतर्गत कल्याणमधील शिरगाव आणि खोणी गावांमध्ये उपलब्ध आहेत। पहिले येणाऱ्याला प्राधान्य या तत्वावर ही घरे दिली जाणार आहेत। भास्कर जाधवांची सौम्य प्रतिक्रिया। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांना एकनाथ शिंदे यांचं नेतृत्व स्वीकारण्याची ऑफर दिली आहे। ते संन्यास न घेता अनुभव महाराष्ट्रासाठी वापरावा असं सामंत म्हणाले। यावर भास्कर जाधव यांनी सौम्य आणि सकारात्मक प्रतिक्रिया दिली। सद्भावना असेल तर चांगलंच असं म्हणत त्यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी विविध पक्षांमध्येही सहकार्य गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं आहे।